हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या घरी 1.5 तासापासून ईडी, घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात, केजरीवालांच्या अटकेची शक्यता। केजरीवालांना अटक झाली तरी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामविलास गोयल यांचं वक्तव्य। आप कार्यकर्त्यांची केजरीवालांच्या घराबाहेर घोषणाबाजी। सांगलीतून चंद्रहार पाटलांना लोकसभेचं तिकीट, सांगलीत काँग्रेसचाही दावा असताना उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर। आमचे सगळे सोयरे दिल्लीत शेपूट हलवत गेले, जरा या म्हटलं की शेळपटासारखे त्यांच्या चरणी लोटांगण घालतायत, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर बुसरी टीका। मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं, नोटीस आल्यावर दिल्लीपुढे कोण झुकलं, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। ताजलंस हॉटेलमध्ये शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये 1.5 तास खलबत। मनसेच्या महायुतीतील सहभागाची 2 दिवसात घोषणा होणार, सूत्रांची माहिती। शिंदे आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत मनसेचा 3 जागांचा प्रस्ताव, दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकच्या जागेसाठी मनसे आग्रही। दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे तर शिर्डीतून बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा। अजितदादा चक्की पीसिंग म्हणणारे आता त्यांच्याबरोबर किसिंग करतात, अंबादास दानवेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह, मुख्यमंत्री शिंदेंचा राऊतांवर निशाणा। जनता मोदींच्या अपमानाचा बदला मतपेटीद्वारे घेईल, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। माढ्यातून भाजपचे उमेदवार रणजितसिंहांना फलटणच्या रामराजेंचा विरोध कायम, उमेदवार पराभूत झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही, रामराजे निंबाळकरांचा भाजपला स्पष्ट इशारा। अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट, तटकरेंकडून अनंतराव थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व। शाहू महाराज आमच्या अस्मितेचा विषय, फक्त प्रचार नाही, विजयी सभेलाही येणार। शाहू महाराज छत्रपतींसोबतच्या भेटीत उद्धव ठाकरेंनी दिलं वचन। ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार, यंदा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सची धुरा सांभाळणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।